एक SUV 5.5-6 लाखात येऊ शकते, हे मिथ तोडलं होतं मारुतीनी या एक्स्प्रेसोसोबत. म्हणून हिला लॉर्ड एक्स्प्रेसो म्हणतात. फक्त ते एकच रिझन नाही आहे. मायक्रो SUV का बरं म्हणतात, त्याचे सगळे फॅक्टर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणारच आहे. पण आज पण ऑफ रोडिंगमध्ये जिथे 4x4, 4x2 मोठ्या मोठ्या गाड्या दिसतात, तिथे तुम्हाला शिमला, कुलू मनाली कुठेही असो, ही गाडी नक्कीच दिसते आणि हिनी स्वतःला प्रूव्हसुद्धा केलेलं आहे. आज आपण बोलणार आहे एक्स्प्रेसोच्या टॉप ऑफ द व्हेरियंटबद्दल. ऑटोमॅटिक व्हेरियंट आहे, ज्या प्राईस रेंजमध्ये म्हणजे फक्त 4,26,000 पासून ही कार स्टार्ट होते. बेस व्हेरियंट 5.5-6 पर्यंत, 6.5 पर्यंत ह्या कारचं बजेट जातं टॉप व्हेरियंटबद्दल जेव्हा आपण बोलतो. ठीक आहे. ह्या सगळ्या प्राईस फॅक्टरमध्ये जेव्हा आपण एका चांगल्या SUV गाडीबद्दल बोलतो, ज्या चांगल्या गोष्टी आहेत, वार्षिक खर्च कमी आहेत, मायलेज चांगलं आहे आणि फक्त 3,500च कंपनीने क्लेम केलेला आहे. ॲव्हरेज 5 वर्षाचा जर तुम्ही सर्व्हिसचा खर्च काढला तर फक्त 3,500 येतो. सगळ्या गोष्टी या कारमध्ये कंपनीने दिलेल्या आहे. चला बोलूया या टॉप ऑफ द व्हेरियंटबद्दल. चला बोलू फ्रंट एंडपासनं. मायक्रो SUV कंपनी म्हणते याला आणि आहे पण सगळे फॅक्टर, जे फॅक्टर तुम्हाला ज्या प्राईस रेंजमध्ये अवेलेबल व्हायला पाहिजे, SUVच्या रेंजचे काही गोष्टी आहेत जे कंपनीने आपल्या सर्वसामान्यांसाठी अवेलेबल करून दिलेले आहे, ते आपण आज बघणार आहे. चला फ्रंट एंडपासनं बोलू. इथे इन्सर्ट दिलेले आहे. इन्सर्ट 4च आहे पण मोठे मोठे दिलेले आहे. सुझुकीचा लोगो, नॉर्मल हॅलोजन लॅम्पचं सेक्शन दिलेलं आहे. इंडिकेटरसुद्धा तुम्ही बघू शकता. कुठलं प्रोजेक्टर वगैरे हेडलॅम्पचं सेक्शन येणार नाही आहे. इथे कुठलं फॉग लॅम्पचं ऑप्शन दिलं नाही. ॲज अ ॲक्सेसरीजच तुम्ही बघू शकता. खाली थोडं बघितलं तर ब्लॅक कलरमध्येच दिलेलं आहे. आता आपण शोरूममध्ये आहे त्यामुळे तुम्हाला असं जाणवेल की हे ग्लॉसी आहे, पण हे ग्लॉसी नाही आहे, हे मॅट ब्लॅक फिनिशच आहे. थोडीशी क्लीन करायला लागते गाडी पॉलिश वगैरे करून, म्हणून तुम्हाला जाणवत असेल. मी तावरे कॉलनीच्या चौगुल इंडस्ट्रीजच्या शोरूमला आहे. धन्यवाद चौगुल इंडस्ट्रीजची ही गाडी अवेलेबल करून दिल्याबद्दल. बेस्ट डीलसाठी तुम्ही इथे नक्की व्हिजिट करू शकता. तावरे कॉलनी, बेबेवाडी. इथे तुम्हाला दिसून येईल की आता नवीन शोरूम झालेलं आहे. नवीन सगळे इंटेरियर झालेले आहेत आणि स्पेशियस झालेलं आहे शोरूम. कन्सर्न पर्सनचे नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. गुगल मॅपची लिंकसुद्धा. इथे सिंगल वॉशरचा थ्रोज दिलेला आहे. तुम्ही वायपर बघू शकता. साईड प्रोफाईलला आल्यानंतर एक SUVचा फील नक्कीच तुम्हाला ही कार देते. मायक्रो SUVचा फील. एक नॉर्मल जनरल ऑब्झर्वेशन सांगतो. जर तुम्ही कुठल्या कारमध्ये बसलेले आहात, ORVमधनं तुम्ही मागून बघत आहात, तुम्हाला नक्कीच कळणार नाही एक्स्प्रेसो येतोय की नाही, कारण हिचा रोड प्रेझेन्सच तसा दिलेला आहे. सीएटचे टायर आहे 165/70 R14 14 इंच. इथे तुम्हाला व्हील कॅपसुद्धा दिलेले आहे. इंडिकेटर साईडला मिळून जातो. इलेक्ट्रिकली ॲडजस्टेड आहे. टॉप ऑफ द व्हेरियंटबद्दल बोलतो आहे आपण. ऑप्शनल ऑटोमॅटिक आहे, घरचे सगळे लोक चालवू शकतील. डोर हँडल बॉडी कलरमध्येच दिलेले आहे. लॉक अनलॉक तुम्हाला कीनीच करायला लागते. टोटल डायमेन्शन ओव्हरऑल तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता. जेव्हा जेव्हा प्राईस फॅक्टरबद्दल बोललं जातं, जेव्हा जेव्हा एक चांगल्या गाडीबद्दल बोललं जातं, तेव्हा मारुतीचीच 2 किंवा 3 प्रॉडक्ट क्लॅश होतात युज्युअली. म्हणजे एक वॅगनार, दुसरं म्हणजे ही अल्टो आणि तिसरं म्हणजे एक्स्प्रेसो. पण ओव्हरऑल तुम्हाला रोड प्रेझेन्स निवडायचा असेल तर अल्टोसोबत तुम्ही ह्याचासुद्धा विचार करू शकता. ठीक आहे. इथे हायमाउंट स्टॉप लॅम्प दिलेला आहे. डिफॉगर वायपर वॉशरचं ऑप्शन दिलेलं नाही आहे. सुझुकीचा लोगो, एक्स्प्रेसोचं बॅजिंग तुम्ही इथे बघू शकता. इथे सुद्धा मागे टोटल ब्लॅक कलरमध्येच दिलेलं आहे, पण जसं मी तुम्हाला सांगितलं पॉलिश केल्यामुळे तुम्हाला ते थोडं ग्लॉसीमध्ये वाटतंय. 2 पार्किंग सेन्सर दिलेले आहे. 241 लिटरची बूट स्पेस कंपनीने इथे क्लेम केलेली आहे, जी तुम्ही इथून ओपन करू शकता. 241 लिटरची बूट स्पेस. इथे थोडं डिझाईन फॅक्टरबद्दल म्हणजे कोरियन किंवा जॅपनीज कंपन्यांबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा इथे कर्व्स दिलेले नसतात, त्यामुळे थोडासा त्रास तुम्हाला होऊ शकतो. पण ट्रॉल्या तुम्ही मध्ये ठेवू शकता. बॅग्स वगैरे इथे नक्कीच आरामात मावून जाईल. ठीक आहे. पार्सल ट्रे दिलेला आहे आणि हे आहे रिअरचं लुक. चला, इंडिकेटर तुम्हाला नॉर्मल हॅलोजन लॅम्प आणि मेन टेल लाईटसुद्धा नॉर्मल हॅलोजनमध्येच दिलेले आहे. खाली रिफ्लेक्टरसुद्धा तुम्हाला अवेलेबल होतात. जसं मी तुम्हाला सांगितलं हे ब्लॅक कलरमध्येच दिलेलं आहे. मॅट बॅक. रिअर सीटबद्दल बोलू. सगळे हार्ड प्लॅस्टिकचं सेक्शन दिलेले आहे. तुम्हाला हा मिरर हातानेच फोल्ड करायला लागतो. 2025च्या व्हेरियंटबद्दल बोलतो आहे. फॅब्रिक अपॉस्टीचं ऑप्शन तिथं आहे. तुम्हाला इथे जिथे थोडं डिझाईनसुद्धा अवेलेबल आहे. 3 पॉईंट सीट बेल्ट. हेडरेस्ट ॲडजस्टेबल नाही आहे, नॉर्मल आहे, पण तुमचं काम नक्कीच होईल कारण चांगला कम्फर्ट इथे दिलेला आहे. थाय सपोर्ट वगैरे मी ऑलरेडी चेक करून दाखवलं आहे तुम्हाला. काही प्रॉब्लेम नाही. 3 लोक निवांत बसू शकतात. बाकी तर कुठला चार्जिंगचं ऑप्शन वगैरे दिलेलं
नाही आहे. ड्रायव्हर सीटचे डोअर सगळे हार्ड प्लास्टिकचं आहे. कुठली मोनोटॉनिक कट करायसाठी इथला कुठला सिल्वर कलरचा एलिमेंट दिलेला नाही आहे. पार्ट शेअरिंग आपण नेहमीच मारुती सुझुकीमध्ये बघितलेलं आहे. दॅट माईट बी द रिझन ही तुम्हाला मॅक्सिमम गाड्यांमध्ये सेम पार्ट्स शेअर केल्यामुळे सारखंच जाणवतील. हाईट ॲडजस्टमेंटचं फीचर कुठलंही इथे दिलेलं नाही आहे. हे स्टेअरिंग व्हील कुठलं लेदर रॅपिंग वगैरे दिलेलं नाही आहे. सुझुकीचा लोगो इथे फोन रिसीव्ह वगैरे करायला सगळे कंट्रोल दिलेले आहे. इथे मोड्स दिलेले आहे, तुम्ही इथून मॅनेज करू शकता. टॉप ऑफ द व्हेरियंटबद्दल बोलतोय आपण. इथे मोड्स तुम्ही चेंज करू शकता आणि ब्लूटूथचं ऑप्शन, FM आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथून मॅनेज करू शकता, आवाज वगैरे. ठीक आहे. ट्रॅक्शन ऑन ऑफ आणि इंजिन ऑन ऑफचं बटन इथे दिलेलं आहे. इथे तुम्हाला मिळून जातात इलेक्ट्रिकली ॲडजस्टेड ORVMचं ऑप्शन. AC वेंटला सिल्वर कलरचा एलिमेंटसुद्धा दिलेले आहे. खालून तुम्ही चेंज करू शकता तुम्ही हेडलॅम्प लेवलरचं सेक्शन. नॉर्मल कीज तुम्हाला इथे मिळून जाते. आता बोलू डॅशबोर्डबद्दल. ही एक अशी गाडी आहे ज्याचं डॅशबोर्ड तुम्हाला थोडं अपिलिंग नक्कीच वाटू शकतं आणि कंपनीने याची तंतोतंत खात्री करून घेतलेली आहे की जेव्हा मायक्रो SUV कंपनी ह्याला म्हणती तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीसुद्धा अवेलेबल करून दिल्या पाहिजे. डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर दिलेलं आहे. टचस्क्रीन सिस्टम दिलेलं आहे ज्यात तुम्हाला कॅमेरा दिलेला नाही आहे, पण तुमचे बाकीच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मॅनेज होऊन जातात. गाणी लावणे, फोन कनेक्ट करणे, ह्या सगळ्या गोष्टी, मॅपसुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल करून देण्यात आलेला आहे. हे जे आहेत हे बटन आहेत तुमच्या फ्रंट डोअरचे. ॲक्सेस करायला मला आज पण वाटतं हे थोडेसे कॉम्प्लिकेटेड असू शकतात. ठीक आहे, पण इट्स ओके. दोन्ही को ड्रायव्हर आणि ड्रायव्हर इथून मॅनेज करू शकतात. AC वेंट तुम्हाला इथे खाली दिलेले आहे. इथे रेड इन्सर्ट्स आहे, त्यामुळे रात्रीसुद्धा बघायला एक चांगला फील येतो. ह्या व्हेरियंटमध्ये तुम्हाला 12 व्होल्टचं नॉर्मल चार्जिंग सॉकेट आणि USB ऑक्सचं ऑप्शनसुद्धा दिलेलं आहे. 2 इथे कप होल्डर दिलेले आहे. ऑटोमॅटिक व्हेरियंटबद्दल आपण बोलतोय आणि ग्लव बॉक्स ठीकठाक साईजचा दिलेला आहे. एक चांगली गोष्ट जी मला नक्कीच ह्या कारबद्दल आवडते ते म्हणजे याचं अपिलिंग डॅशबोर्ड. वर इन्सर्ट दिलेलं आहे सर्क्युलर फॉर्ममध्ये. सेंटरला तुम्हाला इथे चांगलं टचस्क्रीन सिस्टीम अवेलेबल होऊन जातो. AC वेंट दिलेले आहे. AC वेंट इथे वर दिलेले आहे ज्याची पॉवरसुद्धा चांगली आहे. आपल्या प्राईस रेंजमध्ये जेव्हा आपण कुठली गाडी बघतो सर्वसामान्यांसाठी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन होऊ शकतं. इथे IRVM दिलेला नॉर्मल, कॅबिन लाईटचे कंट्रोल. इथे तुम्ही फोन आल्यानंतर बोलायसाठी ब्लूटूथ माईकसुद्धा दिलेला आहे. इथे कुठलं तिकीट होल्डर वगैरे दिलेलं नाही आहे. ठीक आहे, चला इंजन स्पेसिफिकेशनबद्दल बोलू. 1000 cc इंजन, 67 bhpची पॉवर, 89 न्यूटन मीटरचा टॉर्क, 3500च्या रेंजमध्ये तुम्हाला सहज देतो. 227 लिटरची फ्यूल टँक कॅपॅसिटी कंपनीने दिलेली आहे, ज्यात 24.5पेक्षा जास्त मायलेज कंपनीने क्लेम केलेला आहे. हे सगळे फॅक्टर महत्त्वाचे का असतात हे आपण आता बोलू. आपल्याकडे बजेट कमी आहे. 5.5 ते 6 लाखात, 6.5 लाखात टॉप ऑफ द व्हेरियंट तुम्हाला अवेलेबल होऊन जातं. 3,500पेक्षा जास्त वार्षिक खर्च 5 वर्षाचा ॲव्हरेज काढला तर कंपनीने स्वतः क्लेम केलेला आहे 3,500चा. त्यातही मायलेज चांगला आहे, तुम्हाला वार्षिक खर्च कमी येतो, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिलेल्या आहे. SUVचा फील येतो, कारण अल्टो किंवा वॅगनारच्या कंपेअरमध्ये तुम्ही जेव्हा ही गाडी बघायला जाल तेव्हा तुम्हाला याचं प्रेझेन्स, याचा लुक जास्त चांगला आवडणार आहे आणि हीच त्याची खासियत आहे. लॉर्ड एक्सप्रेसो याच्यासाठी म्हणतात कारण ग्रामीण भाग असो, बर्फाळ भाग असो, कुठलाही असो, गाडी बिनधास्त चालते. ग्राउंड क्लिअरन्ससुद्धा चांगलं दिलेलं आहे. आता बोलू ओव्हरऑल तुम्हाला फायनल डिसिजन कसं घ्यायचं. फायनल डिसिजन असं घ्यायचं कारण तुम्ही अल्टो बघायला जाणारच आहात किंवा ही बघायला गेल्यानंतर तुम्ही अल्टो बघणारच आहे. प्राईस फॅक्टर येऊ शकतो मध्ये, कारण वॅगनारमध्ये गेलं तर तुम्हाला थोडेसे जास्त पैसे द्यायला लागतील. मग विचार येतो की ओव्हरऑल अल्टोचा रोड प्रेझेन्स आणि एक्सप्रेसोचा रोड प्रेझेन्स तुम्हाला कम्पेअर करायचा आहे, तेव्हा तुम्हाला एक्सप्रेसो थोडी वरचढ वाटेल आणि म्हणूनच कंपनीने मायक्रो SUVसुद्धा म्हटलेलं आहे. त्यातही एक चांगले फील गुड फॅक्टर देणारे अल्टोच्या कंपेअरमध्ये तुम्हाला चांगले ऑप्शन एक्सप्रेसोमध्ये अवेलेबल होऊन जातात. आणि ओव्हरऑल जे मायलेज आहे, जे काही मेंटेनन्स आहे, ते सगळं अल्टो किंवा वॅगनारसारखंच तुम्हाला एक्सप्रेसोमध्ये अवेलेबल होऊन जातं. आय होप मी सगळ्या गोष्टी कवर केलेल्या आहे. एक्सप्रेसो नक्कीच तुम्ही विचार करू शकता, टेस्ट ड्राईव्ह घ्या. तावरे कॉलनी, चौगुले इंडस्ट्रीजच्या मी ब्रँचमधनं बोलतो आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. ह्या कारचे एक्सप्रेसोचे बाकीचे व्हेरियंट पण मी कवर केलेले आहे, नक्की बघा. तुमचं प्राईस रेंजमध्ये आहे म्हणजे अल्टो असो, वॅगनआर असो, वॅगनआर CNG असो, एक्सप्रेसो CNG, त्याचा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे. चॅनलला जाऊन व्हिजिट करा, बघा, बाकीच्यांना पण शेअर करा. धन्यवाद.